गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ॲरे हा चॅप्टर पाहतोय. काल आपण 2D डायमेन्शनल काय असतं त्याचं स्ट्रक्चर पाहिलं, त्याचा सिंटॅक्स पाहिला, त्याचं इनिशियलायझेशन पाहिलं, त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन पाहिलं. त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन पाहून आपण त्याचे दोन टाईपमध्ये आपण मेमरी रिप्रेझेंटेशन केलं, रोज आणि कॉलममध्ये. पहा, जसं जसा मल्टिपल डेटा आपण स्टोअर करणार आपण तसे आपल्याला डेटा टाईपची स्ट्रक्चर डेटा टाईपची गरज पडते. त्याच्या आधी 2D घ्यायच्या आधी एक एक्झाम्पल पाहिलं होतं आपण, सिंगल डायमेन्शनलचं सॉर्टिंग कसं केलं जातं किंवा सिंगल डायमेन्शनल कशा प्रकारचा स्टोअर केला जातो आणि कशा प्रकारचा रिट्रीव्ह केला जातो, स्कॅनएफ फंक्शनचा यूज करून आणि प्रिंटएफ मेथडचा यूज करून. बरोबर. आज आपल्याला 2Dच डायमेन्शनल पाहायचं आहे. 2D डायमेन्शनलमध्ये काल आपण त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन पाहिलं की बाबा तो इनिशियलाइज कसा करायचा आणि डिक्लेअर कसा करायचा. डिक्लेअर केल्यानंतर आपण इन अ प्रोग्राममध्ये डिक्लेअर करत असेल त्याच्याबरोबर किती व्हॅल्यू घ्यायची आणि त्याची मेमरी कशी असेल. बाय डिफॉल्ट ऑपरेटिंग सिस्टीममध्ये यूज करत असताना किंवा प्रोग्रामिंग आपण यूज करत असताना, कोणतीही सिस्टीमवर यूज करत असताना बाय डिफॉल्ट 2D डायमेन्शनल हे बाय डिफॉल्ट रो मेजर घेतं. इट इज अ सिम्पल प्रोसेस. कॉलम मेजरमध्ये आपण काय करतो, कॉलम वाईज डेटा स्टोअर करण्याचा प्रयत्न करतो. जर समजलं नसेल काय नसेल तर लास्ट व्हिडिओ व्यवस्थित पहा, तो चेक करा. एक लक्षात घ्या, व्हिडिओ रेकॉर्डिंगचा फायदा तो आहे की जर कॉलेजमध्ये असं तर लेक्चर झालं संपलं, बट तुमच्याकडे व्हिडिओ आहेत, तुम्ही कधीही केव्हाही तो रिओपन करून पाहू शकता आणि स्टार्ट करू शकता. आपण 2D डायमेन्शनल ॲरे कीबोर्डकडून व्हॅल्यू कशी घ्यायची, ती मेमरीमध्ये कशी स्टोअर होती आणि ती मेमरीमध्ये झालेली स्टोअर व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची. त्यासाठी एक सिंपल साधा आपण एक कोड पाहू. पहा, 2D ॲरे इनिशियलायझेशन फ्रॉम द कीबोर्ड्स, हे की नाही. म्हणजे आता व्हॅल्यू आपण कशी घेणार, कारण ह्या जर आपल्याला घेता आलं, पहा ही जी आज हा छोटासा कोड आपण मी तुम्हाला लर्न करायला शिकवतो आहे. हा कोड इतका महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला पुढं जाऊन हजारिक प्रोग्रॅमिंग टाईप असतील किंवा लॉजिकल ती गोष्ट तुम्हाला लावायची आहे की बाबा 2D डायमेन्शनल यूज करत असताना मला आधी तो घेता तरी आला पाहिजे कीबोर्डकडून व्हॅल्यूज, ती मेमरीमध्ये कशी स्टोअर होती. आज नव्हे तर ह्या इयरपर्यंत तो आपल्याला एवढं जर कळलं ना, प्रोग्रॅमिंग पार्ट नाही जमला तरी कळलं तुम्हाला, पहिल्या दिवसापासून सांगतोय. फक्त मला त्याचा सिंटॅक्स समजला पाहिजे, तो घ्यायचा आहे कसा, तो मेमरीमध्ये दिसतोय कसा किंवा स्टोअर होतोय कसा आणि डिस्प्ले होतोय कसा. बस एवढ्या 3 गोष्टी आहेत. मला फक्त त्यांची कंपायलेशन प्रोसेस किंवा एक्झिक्युशन प्रोसेस समजली की मला कोणत्याही प्रकारचं लॉजिक लावता येतं. पाहू आपण, जर मला एक 5-7 व्हॅल्यू घ्यायच्या, पाहू आपण. इंट ए ऑफ 3 ए ऑफ 2 3/2चा ॲरे घेतला आहे आपण. कोणता 3/2. पहा आता हा इट इज अ 2D डायमेन्शनल ॲरे. मला दिसल्यानंतर डिक्लेअर केल्यानंतर कळलं पाहिजे की हा 2D डायमेन्शनल ॲरे, नाही तर कोणाला कळतच नाही नेमकं काय केलं हे. हा कोणता आहे 2D डायमेन्शनल, कारण इट इज अ रो, इट इज अ कॉलम. किती रो आहेत 3, किती कॉलम आहेत 2. आता ह्याला किती एलिमेंट्स आपण स्टोअर करणार, तर 3 दुने 6, म्हणजे किती एलिमेंट स्टोअर होते. म्हणजे मी आधीच सांगते मला 3/2चा ॲरे घ्यायचा आहे, म्हणजे किती एलिमेंट घेणार मी, 6 एलिमेंट घेणार. जर मी 5 घेतला आणि हा 4 घेतला तर 5 × 20 एलिमेंट मला काय घ्यायला लागतील. बरोबर. इट इज अ सिम्पल थिंग्स. मग मला आता हा 6 एलिमेंट घ्यायचे आहेत, डिक्लेअर केलेत, ते मला कीबोर्डकडून घ्यायचे आहेत. एक लक्षात घ्या, किती रो आहेत 3 आणि किती कॉलम आहेत 2 कॉलम आहेत. मग कालपर्यंत आपण सिंगल रोसाठी घेत असताना एक फॉर लूप यूज केला. आपले हे 2 घेत असताना मला 2 फॉर लूप घ्यायला लागतील. मग कशा प्रकारचे पाहू आपण. मला किती ॲरे घ्यायचा आहे 3/2चा, किती एलिमेंट घ्यायचे आहेत मेमरी. मी असं केल्यानंतर माझ्याकडं मेमरी अशा टाईपची तयार होती. बरोबर ना. 6 एलिमेंट, 1 2 3 4 5 6. इट इज ए ऑफ. ओके. जर
मेमरी रिप्रेझेंटेशन तयार केलं. मॅट्रिक्स कसा असेल, हा असा असेल 0 1 2 0 अँड 1 रोज अँड कॉलम्स. बरोबर. म्हणजेच मी करत असताना किती रोज आहेत 3, किती कॉलम आहेत 2. मग R0 R1 आणि R2 इज अ रो वाईज मेजर मेमरी रिप्रेझेंटेशन्स. मग ह्याचं काय असेल, रो किती आहेत, कॉलम किती आहेत 2, पण रोज किती आहेत 3 आहेत. पहा आता 0 A of 0 0 A of 0 1 A of 0 1. Then next A of 1 A of 0 A of 1 A of 1 1 A of 2 0 2 of 1 A of 2 1. It is a simple. एवढं मी राईट केल्यानंतर मेमरीमध्ये अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. हां, ह्याच्या खाली आता ॲड्रेस हे सगळ्या गोष्टी आहेत. बाय डिफॉल्ट जर मी ह्याचा ॲड्रेस फाइंड केला तर काय असेल, तो 1032 बिट ऑपरेटिंग सिस्टीम घेतला तर ह्याचा काय ॲड्रेस असेल 1004, ह्याचा काय असेल 1008, ह्याचा काय असेल 1012, ह्याचा काय असेल 1016, ह्याचा काय असेल 1020. इट इज अ ॲड्रेस. ओके, ठीक आहे. एवढं राईट केलं, एवढं माझं मेमरी रिप्रेझेंटेशन तयार झालं. मला एवढी गोष्ट आधी समजली पाहिजे की डिक्लेरेशन झाल्यानंतर अशा प्रकारचं मेमरी रिप्रेझेंटेशन तयार होते. आणि मला आता 1 बाय 1 डेटा घ्यायचा आहे आणि ह्यात स्टोअर करायचा आहे. किती एलिमेंट स्टोअर करायचे आहेत, कीबोर्डकडून घेऊन 6 एलिमेंट. मग त्यासाठी मग आपलं लॉजिक, जे आपण फंक्शनपर्यंत आलो, जे काय लॉजिक आहे ते लॉजिक. आपण ॲरे हा दुसरं काही शिकत नाही, हा फक्त डेटा टाईप शिकतोय आपण. लक्षात घ्या, जे लॉजिकली मला ऑपरेटर मला माहीत पाहिजे, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट मला माहीत पाहिजे, मला फॉर लूप माहीत पाहिजे, मला इफ माहीत पाहिजे, एल्स माहिती, मला फंक्शन माहीत पाहिजे, मला सगळं माहीत पाहिजे. आपण फक्त काय शिकतोय, ओनली डेटा टाईप. कालपर्यंत एक व्हॅल्यूला एक व्हेरिएबल स्टोअर करत होतो. आज नवीन कन्सेप्ट घेतोय की मी लॉजिक लावत असताना मला मल्टिपल डेटा घ्यायचा असेल तर एक डेटा टाईप आहे माझ्याकडे ॲरे नावाचा, की एका व्हेरिएबलला मल्टिपल डेटा स्टोअर करू शकतो. ह्याच्यापेक्षा वेगळं काही शिकत नाही आपण. वेगळं तर लॉजिक तर काहीच नाही ह्याच्यात. लॉजिक केव्हा म्हटलं जातं, मला प्रोग्राम करायचा असेल त्यावेळेस लॉजिक यूज करतो. आपण इथं काय करतोय, फक्त ओनली लर्न डेटा टाईप. कसला, तर स्ट्रक्चर्ड डेटा टाईप शिकतो आपण. कसला, स्ट्रक्चर्ड डेटा टाईप. ओके, तो आपण 3x2चा मी ॲरे घेतला आहे. मला 1 बाय 1 एलिमेंट घ्यायचे आहेत. वी आर युझिंग अ फॉर लूप. I इज इक्वल टू 0, I इज लेस दॅन. आता I म्हणजे हा माझा रो आहे. किती टाइम्स प्रिंट घ्यायचे मला 3. देन I प्लस प्लस. देन फॉर j इज इक्वल टू 0, किती, j 2 टाइम्स 0 आणि 1. ह्या 3 म्हटला म्हणजे कुठून स्टार्ट होईल, 0 1 आणि 2. हा 2 म्हटला तर 0 आणि 1. इट इज इंडेक्स. कुठपर्यंत 3 टाइम्स एक्झिक्युशन होईल, 2 टाइम्स एक्झिक्युशन होईल. देन j प्लस प्लस. ओके, आणि देन स्कॅनइफ. काय स्कॅनइफ, %d ॲड्रेस ऑफ a ऑफ I a ऑफ j. ओके, ठीक. दिस इज द लॉजिक. काय, कीबोर्डकडून मला व्हॅल्यू 6 घ्यायच्यात, त्यासाठी वी आर युझिंग दिस लॉजिक. मला तेच प्रिंट करायचं असेल तर पुन्हा मला हे 2 फॉर लूप यूज करायला लागतील. ह्याच्या खाली काय, दिस फॉर काय, I इज इक्वल टू 0, I लेस दॅन 3, I प्लस प्लस. देन व्हॉट, फॉर j इज इक्वल टू 0, j इज लेस दॅन 2, j प्लस प्लस. देन व्हॉट, प्रिंटेफ. ज्या घेतल्यात व्हॅल्यू त्या प्रिंट केल्या. a ऑफ I a ऑफ j. Then what, this close and last is close. पहा आता नीट लक्ष द्या. इकडं सिंपल आहे. मला 6 एलिमेंट घ्यायचे आहेत. इट इज डिक्लेअर I and J. नीट लक्ष द्या. I इज इक्वल टू 0, 0 इज लेस दॅन 3,
कंडिशन ट्रू असेल तर मी खालच्या फॉर्ममध्ये येईल जे इज इक्वल टू 0, जे लेस दॅन 2. व्हॉट यू मीन बाय जे 0. आता माझ्याकडे आय 0 आहे आणि जे पण 0 आहे. जर ही कंडिशन ट्रू असेल तर मी स्कॅन एफ करेल ए ऑफ आय जे, ए ऑफ आय आणि जे काय 0. ए ऑफ 0 0 कुठं जिथं व्हॅल्यू घ्यायची स्कॅन एफ मी घेतली 5, हे 5 टाकून दिले. ए ऑफ 0 0 दॅट इज ए ऑफ 0 0 5 घेतली टाकून दिली. काय संपलंय आपलं स्टेटमेंट संपलंय. पण जे संपलाय का तो इथून जाईन इकडं. काय होईल जे प्लस प्लस जे काय होईल 1 इज लेस दॅन 2 यस खाली आला. पुन्हा ए ऑफ आय व्हॉट इज आय 0 व्हॉट इज जे 1 ए ऑफ आय 0 1 तिथं व्हॅल्यू स्टोअर करा 0 1 ला मी केली 7. पुन्हा जे प्लस प्लस झाला जे की झाला 2 झाला 2 लेस दॅन 2 कंडिशन फॉल्स झाला तर ह्या फॉर्ममधून तो बाहेर पडेल. परंतु हे लूप थोडं संपलंय तो कुठं जाईन इथून आय प्लस प्लस कराल. आय इज 1 इज लेस दॅन 3 यस पुन्हा खाली आला. पुन्हा जे किती झाला 0 झाला. जे इज लेस दॅन 2 यस पुन्हा खाली आला. ॲड्रेस ऑफ ए आय जे व्हॉट इज आय 1 व्हॉट इज जे 0 1 0 ला व्हॅल्यू टाका 10 दॅट इज ए ऑफ 1 0. तसंच पुन्हा काय होईल जे प्लस प्लस होईल जे काय होईल 1 मग खाली प्रिंट होईल ए ऑफ 1 1 काय मी 12 घेतला ए ऑफ 1 1 ला 12 घेतला. जे प्लस प्लस झाला जे 2 झाला 2 लेस दॅन 2 कंडिशन फॉल्स. आतल्या फॉर्ममधून बाहेर पडला बाहेरच्या फॉर्ममध्ये आला पुन्हा आय प्लस प्लस झाला आय किती झाला 2 झाला 2 लेस दॅन 3 कंडिशन ट्रू. पुन्हा खालच्या फॉर्ममध्ये आला जे इज इक्वल टू 0 जे इज इक्वल टू 0 0 लेस दॅन 2 यस पुन्हा खाली आला. व्हॉट इज मीन बाय ए ऑफ आय 2 आणि ए ऑफ जे 0 2 0 ए ऑफ 2 0 दिस व्हॅल्यू घेतली. देन नेक्स्ट जे प्लस प्लस जे किती झाला 1 झाला 1 इज लेस दॅन 2 यस पुन्हा खाली आला. व्हॉट इज मीन बाय आय 2 2 1 काय 30. मी आपण घेतोय ते माझं व्हॅल्यू कडून आले आपण कीबोर्डकडून घेतल्या त्या ॲट ए टाइम. ही प्रोसेस काय होईल ॲट ए टाइम होती. आपण 1 बाय 1 पाहतोय म्हणून ही प्रोसेस चालू आहे एक्सप्लेनेशन करतोय म्हणून 1 बाय 1 चालली. पण ज्यावेळेस तुम्ही रन करता तेव्हा ॲट ए टाइम व्हॅल्यू आपण घेत असतो बरोबर. देन जे प्लस प्लस झाला जे 2 झाला 2 लेस दॅन 2 कंडिशन फॉल्स. ह्या लूपमधून बाहेर पडला ह्या लूपमध्ये आला आय प्लस झाला आय की झाला 3 लेस दॅन 3 कंडिशन फॉल्स. तो कुठून बाहेर पडला या बाहेरच्या फॉर्ममध्ये पडला आणि ते कुठं जाईन पुढं जाईन प्रिंट करण्यासाठी. पुन्हा तीच प्रोसेस आय इज इक्वल टू 0 0 लेस दॅन 3 यस आय प्लस खाली कंडिशन ट्रू असेल तर खाली आला जे इज इक्वल टू 0 जे लेस दॅन. आता आयची व्हॅल्यू पुन्हा काय आली 0 जेची व्हॅल्यू काय आली 0 ए ऑफ 0 0 त्याची व्हॅल्यू काय करा प्रिंट करा ए ऑफ 0 0 काय प्रिंट झाली 5. सेम तसंच 0 1 काय होईल 7 कंडिशन फॉल्स होईल. कंडिशन फॉल्स झाली काय प्लस प्लस होईल तो काय होईल 1 होईल पुन्हा जे 0 होईल पुन्हा ते होईल. ही अशी प्रोसेस कवर चालेल ॲट ए टाइम प्रिंट होऊस तर त्याचं प्रिंट. हा स्कॅनएप करून व्हॅल्यू कीबोर्डकडून घेतला. दिस इज द लॉजिक अँड दिस इज द लॉजिक प्रिंट द व्हॅल्यूज. कोणता 2D डायमेन्शनल ॲरे. इट इज अ सिम्पल प्रोसेस. सिम्पल आहे. जर प्रोग्रॅमिंगची प्रॅक्टिस लास्ट सेमिस्टरला आपण केलेली आहे आणि जर व्यवस्थित झालेली असेल नेस्टेड फॉर लूपची जर मला नेस्टेड फॉर लूप व्यवस्थित समजत असेल तर इट इज अ सिम्पल प्रोसेस. जर नेस्टेड फॉर लूपचाच मला अर्थ कळत नसेल किंवा हा 0 होतोय आणि खाली जातोय आणि पुन्हा वर येतोय जर ह्याचा सिंटॅक्सच मला माहीत नसेल मग ॲरे आधी पाहिजे आधी फॉर लूप शिकून घ्या लक्षात घ्या. ओके नेक्स्ट पाहू आपण. आता जर ह्या व्हॅल्यू घेतल्या म्हणजे मी 3/2चा मॅट्रिक्स घेतला म्हणजे ह्या मॅट्रिक्समध्ये कसं असणार आहे 5 7 10 12 20 आणि 30 दिस इज द मॅट्रिक्स बरोबर आहे की नाही. जर हा मॅट्रिक्स घेतला आणि अजून एखादा मॅट्रिक्स घेतला त्यांची ॲडिशन करता येऊ शकते का आपल्याला. म्हणजे आपण एक ॲरे घेतला हा 3/2चा अजून एखादा 3/2चा ॲरे घेतला त्यांची काय करता आली पाहिजे आपल्याला ॲडिशन करता आली पाहिजे मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे सबट्रॅक्शन करता आलं पाहिजे ट्रान्सपोज करता आलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं प्रॅक्टिकल आपल्याला किंवा अशा प्रकारचं प्रोग्रॅमिंग आपल्याला करायचं आहे. एक सिम्पल साधा एक प्रोग्राम तुम्हाला दाखवतो त्यानंतर तुम्हाला भरपूर प्रोग्रॅम करण्यासाठी
त्याचे नोट्स देतो, तुम्हाला ते करायचे आहेत आणि मला काय करायचे त्याच्या आउटपुट विथ जो काय टाईप केलेला प्रोग्राम त्या स्क्रीनशॉट करून मला सेंड करायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांनी. लक्षात घ्या, हे सुद्धा आज झालेला हा प्रोग्राम, हा छोटासा प्रोग्राम किंवा कालच्या लेक्चरचा झालेला प्रोग्राम सॉर्टिंगचा असेल किंवा सम ऑफ ॲरेचा असेल, ॲरे एलिमेंटचा असेल ते प्रोग्राम, किंवा अजून मी जे काय प्रोग्राम टाकणार आहेत, कालच्या लेक्चरचे टाकलेले प्रोग्राम, आजच्या लेक्चरचे टाकलेले प्रोग्राम, हे तुम्हाला ॲट ए टाईम मला तयार करून किंवा मोबाईलवर करून मला त्या स्क्रीनशॉट करून मला सेंड करायचे. स्क्रीनशॉट टाकत असताना पर्सनली स्वतःच्या मोबाईल नंबरवरून टाका, म्हणजे मला समजून येईल की ह्या विद्यार्थ्यांनी प्रोग्रॅमिंग केलं आहे. आपण एक 2D डायमेन्शनलचा मॅट्रिक्सचा प्रोग्राम पाहू. राईट अ प्रोग्राम ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स. 2 मॅट्रिक्सचं मला काय करायची, ॲडिशन करायचं आहे. तसेच तुम्हाला काय करायचे, प्रोग्रामिंग वेगवेगळे करायचे. मॅट्रिक्सचा ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन काय असेल तुम्हाला ती प्रोग्राम. पण लॉजिक मला माहीत पाहिजे. मला ॲडिशनचं, मला जे काय तुम्ही मॅट्रिक्स शिकला असाल 10वीला 11वी 12वीला किंवा नाही का फर्स्ट इयरला जर झाला असेल तर मॅट्रिक्स मला ॲडिशन कसं करायचं हे लॉजिक जर मला माहीत असेल, 2 मॅट्रिक्स घेतले, हा ए मॅट्रिक्स घेतला प्लस बी मॅट्रिक्स घेतला, तर ह्याच्या दोघांची ॲडिशन कशी होईल किंवा सबट्रॅक्शन कसं होईल किंवा डिव्हिजन कसं होईल किंवा मल्टिप्लिकेशन कसं होईल, ह्याचं लॉजिक तुम्हाला माहिती. फर्स्ट रो असेल किंवा फर्स्ट रो असेल तर फर्स्ट कॉलमचे आपण ॲडिशन करू चलतो, तसंच दुसऱ्याची करतो आपण. जर हे लॉजिक मला माहीत असेल, ह्या थिंग्स मला माहीत असतील, तर काय होईल, मला त्या प्रोग्रॅमिंगचं ॲडिशन करता येऊ शकतं. किंवा मल्टिप्लिकेशन करता असेल तर मल्टिप्लाय करतो, सम करतो आणि मग त्याचं काय असेल ते आउटपुट येतं. ओके, म्हणजे 2 मॅट्रिक्स घेतले की त्याचं आउटपुट एका सी मॅट्रिक्समध्ये काय होतं, स्टोअर होतं. इट इज अ सिम्पल. आपण जे तुम्ही मॅथमॅटिकली 10वीपासून 11वीपर्यंत मॅट्रिक्स शिकला आहात, जर शिकला नसाल तर यूट्यूबला जा, हाऊ ॲडिशन ऑफ मॅट्रिक्स लॉजिक किंवा हाऊ, म्हणजे जे काय तुम्हाला माहीत नसेल तर ती इन्फॉर्मेशन, कारण का लॉजिकली गोष्ट कोणती असू शकते. आपण एखादा प्रोग्राम घेतला, असे आपण लाख प्रोग्राम घेतले किंवा 10,000 प्रोग्राम घेतले मॅट्रिक्सच्या बाबतीत, तर त्याचा उपयोग नाही. तर तुम्हाला त्याचं लॉजिक माहिती असावं. जर त्याचं माहिती लॉजिक नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. ओके, पाहू आपण एक सिम्पल साधा प्रोग्राम पाहू. पहा, मला आता 2 मॅट्रिक्स घ्यायचे. दोन मॅट्रिक्स घेत असताना मला ए ऑफ मी मॅट्रिक्स घेतला, 3/3चा घेतला, अजून एक घेतला बी घेतला 3/3चा, आणि ह्या दोघांची ॲडिशन होत असताना मला काय करावं लागेल, एक सी एक लागेल. ह्याच्यामध्ये मला स्टोअर करायचं आहे. देन आय देन जी, जसं जसं व्हेरिएबल मला गरज पडत आपण तशी त्यामध्ये लिहू आपण. आता मला फर्स्ट मॅट्रिक्स घ्यायला लागेल, बरोबर. मला फर्स्ट मॅट्रिक्स घ्यायचा असेल काय, प्रिंटेप व्यवस्थित घ्यायचं, 1 by 1 घ्यायचं. एंटर फर्स्ट मॅट्रिक्स व्हॅल्यू. ओके, ए ऑफ 3. मग ए ऑफ 3 तुमचा तयार झाला. ए ऑफ 3 किती एलिमेंट्स, 9 एलिमेंट, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, बरोबर. किती रोज, 3, R0 R1 अँड R2. म्हणजेच काय, असं तयार केलं की ॲटोमॅटिक मला ए ऑफ 0
0 F0 1 F0 2 समजून येतं. हा काय 1, मग काय F1 F0 F1 1 F1 F2. देन नेक्स्ट R2 म्हणजे काय F2 0 F2 1 F2 2. ओके, दिस इज द मेमरी. कशाचं एचं, तसंच बीचं तयार होईल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि दिस इज द बी. सेम ॲज 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. दिस इज अ सी मॅट्रिक्स. सेम ॲज काय बी ऑफ 0 0. मग हा पण काय होईल R0. आता असंच करतो R1 R2. ओके, देन R0 R1 and then R2. ओके, फर्स्ट मॅट्रिक्स आपण घेतोय. फर्स्ट मॅट्रिक्स घेण्यासाठी पुन्हा लॉजिक तेच काय फॉर I इज इक्वल टू 0. तुम्हाला सांगितलं आहे इतकं सिम्पल प्रोसेस आहे. किती एलिमेंट घ्यायचे 3. देन एकदा एक लॉजिक समजलं की आपल्याला ते लॉजिक सिम्पल समजून जातं. देन स्कॅनएफ %d a ऑफ ॲड्रेस ऑफ I J. ओके, क्लोज. हा फर्स्ट मॅट्रिक्स घेतला, तो काय होईल स्टोअर केला. मी घेतला 7 8 4 3 2 1 9 12 3. हिने काय होईल एक मॅट्रिक्स घेतला. देन प्रिंटेप एंटर अ सेकंड मॅट्रिक्स. ओके, घेतला काय पुन्हा तेच लॉजिक. पुन्हा फॉर I इज इक्वल टू 0 I लेस दॅन 3 I प्लस प्लस. देन फॉर J इज इक्वल टू 0 J इज लेस दॅन 3 J प्लस प्लस. देन व्हॉट स्कॅनएफ. काय स्कॅनएफ %d ॲड्रेस ऑफ B I J. ओके, लास्ट आपण आत्ताच पाहिलं होता की ह्या लॉजिकने काय होतं मॅट्रिक्स घेत होतो. घेतला, हा पण घेतला. 3 2 1 7 8 12 11 9 20. B ऑफ 0 0 B ऑफ 0 1 B ऑफ 0 2 सेम ॲज. तसंच C ऑफ 0 0 C ऑफ 0 1 C ऑफ 0 2. ओके, R0 सेम. आता तिसरा घ्यायचा आहे का आपल्याला नाही. तिसऱ्यामध्ये ह्या दोघांची ॲडिशन करायची आणि ती कशामध्ये गेली पाहिजे ह्याच्यामध्ये स्टोअर झाली पाहिजे. कशामध्ये ह्या तिसऱ्या ॲरेमध्ये. मग आता स्टोअर करत असताना मला लॉजिक लिहायला लागेल. मग लॉजिक लिहित असताना पुन्हा दोघांची ॲडिशन करायची असेल तर मला काय करावं लागेल पहा. इट इज अ टाकतो प्रिंटेप ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स. ओके, तुम्ही /n टाका वरून म्हणजे काय होईल खाली खाली ॲन्सर इथचं बनते. इथं बेसिक लॉजिक राईट करणार आपण. काय करणार बेसिक लॉजिक. काय बेसिक लॉजिक पुन्हा तेच फॉर 1 by 1 I इज इक्वल टू 0 I लेस दॅन 3 I प्लस प्लस. देन फॉर J इज इक्वल टू 0 J लेस दॅन 3 J प्लस प्लस. काय करणार आपण लॉजिक मेन लॉजिक पहा. कोणाला व्हॅल्यू असं घेणार आहे C ऑफ I J ला. कोणाच्या A ऑफ I J प्लस B ऑफ I J. ओके, दिस इज द मेन लॉजिक. क्लोज. एवढंच लॉजिक आहे कशाचं ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स एवढंच. परंतु आधी मला A ऑफ I J घेतला आहे B ऑफ I J घेतला. हे लॉजिक काय सांगतं फर्स्ट मॅट्रिक्स घेतला स्टोअर केला. ओके, स्टोअर केला व्हॅल्यू. दुसरा घेतला तो स्टोअर केला. लक्षात घ्या. मग आता ह्या दोघांची ॲडिशन करायची आपल्याला 1 by 1.
आता हे दोन लॉजिकने आपण ह्या व्हॅल्यू घेतल्या, ह्या लॉजिकने काय होईल, आय इज इक्वल टू 0, 0 लेस दॅन 3, यस खाली आलो, जे इज इक्वल टू 0, जे लेस दॅन 3, यस खाली आलो, ए ऑफ आय जे, ए ऑफ काय होईल 0 0 प्लस बी ऑफ 0 0, ह्या दोघांच्या व्हॅल्यूची ॲडिशन होईल आणि सी ऑफ 0 0ला काय होईल स्टोअर होईल. पहा ए ऑफ 0 0 7, ए ऑफ बी ऑफ 0 0 7 आणि 3 10, हे कशाला स्टोअर होईल सी ऑफ 0 0. सेम ॲज आता पुन्हा काय होईल, हा जे कवर चालेल जोपर्यंत फॉल्स होत नाही तोपर्यंत, मग जे काय होईल 1 होईल, कंडिशन ट्रू होईल. मग काय ए ऑफ आय 0 1, इथं काय होईल 0 1, इथं काय होईल 0 1, ए ऑफ 0 1, मग ए ऑफ 0 1 कोण आहे 8 आणि बी ऑफ 0 1 कोण आहे 2, 8 आणि 2 10, ओके 10. पुन्हा जे प्लस प्लस होईल 2 होईल खाली येईल, ए ऑफ 0 2, ए ऑफ बी ऑफ 0 2, बी ऑफ 0 2, बी ऑफ 0 2 4 आणि बी ऑफ 0 2 1 किती 5, आणि ते कोणाला स्टोअर होईल बी ऑफ 0 2 ला. इट इज अ सिम्पल लॉजिक. कंडिशन काय होईल, इफ फॉल्स होईल आय प्लस प्लस होईल, आय किती होईल 1 होईल, कंडिशन ट्रू करल खाली येईल, पुन्हा जे 0 होईल, पुन्हा काय होईल खाली येईल. आता काय होईल ए ऑफ आय 1 आणि जे ऑफ 0 1 0, मग 1 0 कोण आहे ए ऑफ 1 0 3 आणि बी ऑफ 1 0 7, 3 आणि 7 10, ओके. असंच काय होईल ते मॅट्रिक्सची ॲडिशन होईल. इट इज अ बेसिक मॅट्रिक्स. आता ज्यांची ॲडिशन झाली, जे काय ह्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर होईल ह्या सी मध्ये, ती मला प्रिंट करायची असेल तर पुन्हा लॉजिक कोणतं, प्रिंट द प्रिंटेफ ॲडिशन आउटपुट म्हणा, काय म्हणा आउटपुट ऑफ 2 मॅट्रिक्सेस, काही म्हटलं तरी चालतंय. ओके, फक्त आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी किंवा तुम्हाला आता समजण्यासाठी, ते लॉजिक लिहिण्यासाठी काय केलं आपण, फर्स्ट मॅट्रिक्स घेतला, ओके घेतला, दुसरा घेतला घेतला, इथं लॉजिक काय लिहिलं ॲडिशन ऑफ 2 मॅट्रिक्स, ह्या दोघांची ॲडिशन झाली ती सी ऑफमध्ये येऊन पडली बरोबर. आणि देन जी सी ऑफमध्ये येऊन पडली त्या व्हॅल्यू काय करायचं, मला तो ॲरे प्रिंट करायचा आहे, आणि तो ॲरे प्रिंट करायचा मला माहिती. पुन्हा काय फॉर आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन 3, आय प्लस प्लस, देन फॉर जे इज इक्वल टू 0, जे लेस दॅन 3, जे प्लस प्लस, आणि देन प्रिंटेफ पर्सेंट डी सी ऑफ आय जे, झालं ह्याचं लॉजिक. आणि देन हा एंड, हा एंड. इट इज अ सिम्पल. तो म्हणता प्रोग्राम सर लय मोठा झाला, अजिबात काहीच नाही, मला 1 बाय 1 घेता आला पाहिजे. पहिला मॅट्रिक्स घेतला घेतला, दुसरा घेतला घेतला, आणि देन लॉजिक कोणतं आहे, त्या मॅट्रिक्स घेतले त्यांची ॲडिशन केली, ही दिस इज लॉजिक. आणि जे घेतले जे स्टोअर झाले ते डिस्प्ले केलं, इथं केलं, संपलं. इट इज अ छोट्या छोट्या कोडमध्ये राईट करत असताना, छोट्या छोट्या थिंग्समध्ये राईट करत असताना मला तो कोड तो समजला पाहिजे. इट इज अ सिम्पल प्रोग्रॅमिंग आपण पाहतोय. आपण लक्षात घ्या, एकच मिनटं. पहा, प्रोग्राम दिसत नसेल तर तुम्हाला मी फोटोकॉपी त्याची पाठवल, जरीही दिसत नसलं फळ्यावर तुम्हाला पाठवल, परंतु हे प्रोग्रॅमिंग तुम्हाला करून पाहिजेत. मागचा एक, आत्ताचे एक, आणि कालचे जे काय लेक्चर जे पडले आहेत किंवा जो काय पडला आहे ते, तसेच तुम्हाला आता मॅट्रिक्सची ॲडिशन झाली आहे प्रोग्राम, तसंच मल्टिप्लिकेशन करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. परंतु प्रत्येक वेळेस असाच कोड येईल असं नाही, कारण मल्टिप्लिकेशन 2 मॅट्रिक्सचं कसं होतं तुम्हाला माहीत पाहिजे. 2 मॅट्रिक्स असेल तर आपण मल्टिप्लिकेशनचं लॉजिक तुम्हाला माहीत पाहिजे. जर ते माहीत नसेल किंवा तुम्ही शिकलेच नसेल तर थोडंसं यूट्यूबवर पाहण्याचा प्रयत्न करा. जे प्रोग्राम होतात, जी काय फोटोकॉपी पाठवून देईन तुम्हाला, सगळ्यांचे पाठवून देईन तुम्हाला, जे प्रोग्राम आहे जेवढे माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे तुम्हाला ते सेंड करेल. तुम्हाला ते सगळे काय करायचे, राईट करून आउटपुट तयार करून ते मला सेंड करायचं आहे. एक हे आपण डेटा टाईप पाहतोय पोरांनो, ॲरे. आपण हाच आताचा ॲडिशन ऑफ मॅट्रिक्सचा प्रोग्राम फंक्शनमध्येही लिहू शकतो, कुठेही लिहू शकता.
फंक्शन एक कन्सेप्ट आहे. फंक्शन काय करतोय, लय मोठा प्रोग्राम होता असेल तर तो काय करा, फंक्शन वाईज राईट करा. बरोबर. मी आज एकच प्रोग्राम, आता हाच प्रोग्राम लिहित असताना मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, डिव्हिजन, सबट्रॅक्शन सगळं प्रोग्राम लिहू शकतो, पण वी आर युझिंग अ फंक्शन. मग ते फंक्शनचा पण यूज मी करू शकतो. फक्त आपण एक लक्षात घ्या, फंक्शन हे एक स्ट्रक्चर आहे की नंबर ऑफ लाईन्स असतील किंवा मोठा कोड होत असेल किंवा रिपिटिशन होत असेल, एक 10 लाईनीचा कोड आहे आणि तोच 100 वेळा होत असेल तर आपण फंक्शन, इट इज अ, ती कन्सेप्ट वेगळी. आणि ॲरे काय आहे, त्यातील एक सिम्पल साधा डेटा टाईप आहे. जसं की आपण इंट एक्स करतो, इंट वाय करतो, तसा ॲरे पाहतोय आपण. फक्त काय आहे की आता डेटा माझा वाढत चालला आहे, मल्टिपल डेटा वाढत चालला आहे आणि तो डेटा वाढत चालल्यामुळं मला एका व्हेरिएबलवर मल्टिपल व्हॅल्यू जर स्टोअर केल्या तर तो मला शोधायला सोपा जातो. एका लिस्टमध्ये मिळतो. पहा आता ॲडिशन करायला किती सोपं झालं. एकाच लिस्टमध्ये एवढे 10, 12, 9 एलिमेंट भेटले आणि तेच जर 9 एलिमेंट ABCD म्हणजे हे 9 एलिमेंट वेगळ्या व्हेरिएबलला, ह्याचे वेगळ्या एलिमेंटला, आणि त्यांची ॲडिशन कशी करायची, मग पुन्हा 1 बाय 1 घ्यायचा का. इट्स अ कोड, सिम्पल कोड राईट करा, कारण ते कंटिन्युअसली एका लिस्टमध्ये स्टोअर असतात. लक्षात घ्या. म्हणून ॲरे यूज करता आला पाहिजे. एक लक्षात घ्या, ॲरे किती तुम्हाला यूज करता ह्याच्यापेक्षा मला ॲरे काय यूज करायचं एवढं समजलं पाहिजे. काय यूज करता आलं पाहिजे. कालपर्यंत मी एका व्हेरिएबलला एक व्हॅल्यू असाइन करत होतो, आज मला मल्टिपल व्हॅल्यू एका व्हेरिएबलला असाइन करू शकतो आणि त्याचं मी स्ट्रक्चर शिकलो आहे. आणि ते तेवढं स्ट्रक्चर आपल्याला एवढ्या सेमिस्टर पुरतं आलं, बस संपलं. TY पर्यंत आपल्याला त्याला घेऊन जायचं आहे लॉजिकली. ठीक आहे. मला काय करायचं आता, ॲरे पास करायचा आहे फंक्शनमध्ये, कारण आता फंक्शनमध्ये पण ॲरे पास करून मला व्हॅल्यू स्टोअर करता आलं पाहिजे. मी 5 व्हॅल्यू घेतल्या आणि त्या व्हॅल्यू मेनमध्ये घेतल्या आणि ते मला काय करायचे, फंक्शनमध्ये प्रिंट करायचे आहेत. हो, म्हणजे फंक्शनमध्ये आपण ॲरे म्हणजे हा इट इज अ डेटा टाईप, त्यातील एक डेटा टाईप आहे. लक्षात घे जा. रेग्युलर लेक्चर असतं तर आपण बरेच प्रोग्राम घेतले असते, बऱ्याच सगळ्या गोष्टी केल्या असत्या, पण तुम्हाला त्याच्या बाबतीत अनेक आता प्रोग्राम मी टाकत जाईल. फक्त आता कन्सेप्ट समजून घ्या. ॲरे passing elements to function. पुढं फंक्शनमध्ये मला काय करता आले पाहिजेत, पास करता आले पाहिजेत. काय करता आले पाहिजेत, पास. शाई टाकतो थोडीशी. एक साधा प्रोग्राम पाहू आपण. एक डिस्प्ले नावाचं फंक्शन घेतलंय एन म्हणून, किंवा एक व्हेरिएबल आपण असणार त्याच्यामध्ये, किंवा ॲरे असेल इंट नावाचं. ओके, कोणत्या टाईपचं असेल व्हेरिएबल, इंटिजर नावाचं. इट इज अ प्रोटोटाईप डिक्लेरेशन. बरोबर, हे विसरायचं नाही. 3च गोष्टी आहेत, प्रोटोटाईप, कॉलिंग आणि डेफिनेशन. ह्याच्यापेक्षा फंक्शन वेगळं काय, आपण भरपूर प्रोग्राम केलेले आहेत. पहा आता मला एक ॲरे घ्यायचा आहे. सिंगल घ्या, 2 घ्या, कसलाही घ्या. एक सिंगल डायमेन्शनल ॲरे घेतला आणि तो काय करायचा, मला फंक्शनमध्ये पास करायचा 1 बाय 1 आणि तो प्रिंट करायचा. बस एवढंच लॉजिक आहे. इंट of5, 5 एलिमेंट घेणार आहे मी. ह्याचं स्ट्रक्चर लगेच तयार होऊन जाईल. काय, A of 1 2 3 4 5, A of 0, A of 1 2 3 4. ओके, A of 2, A of 3, A of 4. ओके, 5 एलिमेंट घेणार आहेत आपण. ते 5 एलिमेंट कसे घ्यायचे आता तुम्हाला माहिती आहेत. काय, फॉर काय, फॉर I इज इक्वल टू 0, I लेस दॅन 5, I प्लस प्लस. ओके, देन स्कॅनएफ. काय स्कॅनएफ, %d ॲड्रेस ऑफ A ऑफ I. ह्या सिम्पल लॉजिकनी सिंगल डायमेन्शनल ॲरे घेतो. आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं
2 असतील डायमेन्शनल रो आणि कॉलम असतील तर 2 फॉर लूप येतात, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही, बरोबर. घेतले 7 8 2 1 3 हे 5 व्हेरिएबल ह्याने घेतले, हे लूपवर फिरल जोपर्यंत फॉल्स होत नाही. फॉल्स झालं, आता मला काय करायचं ते 1/1 फंक्शनमध्ये मला पास करायचं आहे. मग अजून मेनमध्येचे मला पास करायचं 1/1, तर कसं करता येईल मला, फॉर I is equal to 0, I less than 5, then I plus plus. ओके, फंक्शन मला पास करत आहे. फंक्शन काय, डिस्प्ले नावाचं मी फंक्शन घेतलं आहे. जसा येईल कोणता ए ऑफ आय तसं मी काय करल, यातून पास करल. हे फंक्शन किती वेळा फिरल, 5 टाइम्स. ह्याला कॉल केला की तो डिस्प्लेमध्ये जाईल. कुठं जाईल, इथं जाईल. डिस्प्ले नावाचं फंक्शन आहे, इंट डिस्प्ले, आणि तर मी काय घेतला, एक व्हेरिएबल घेतला इंट के नावाचा मी व्हेरिएबल घेतला. देन दिस इज द डेफिनेशन. काय 1/1 ह्याची व्हॅल्यू इकडे जाईल, ए ऑफ 0ची व्हॅल्यू, ए ऑफ 0ची व्हॅल्यू कोण 7, ती 7 कुठं जाईल, इथं जाईल, आणि ती काय होईल, प्रिंट होईल. देन प्रिंट टेप %d k झालं. लॉजिकच संपलं. इट इज सिम्पल लॉजिक. हा माझा मेन आहे, हा माझा मेन क्लोज झाला. पहा कसं होतं ते. ह्या लॉजिकने काय घेतले, ए ऑफ 5, ओके, ए ऑफ 0 कवर हा फॉर लूप चलन, हे 5 एलिमेंट घेतले 7 8 2. ह्या लॉजिकने काय घेतले, ह्या लॉजिक म्हणजे काय माझा दिस ॲरे, आणि हे लॉजिक म्हणजे काय 1/1 एलिमेंट पास करायचं कुठून, दिस कॉल फंक्शन. ए ऑफ 0 0 लेस दॅन 5, येस इथं आला डिस्प्ले. ए ऑफ 0 कॉल झाला, ए ऑफ 0 कॉल झाला, तो इथं आला, इथं असाइन झाला ए ऑफ 0. व्हॉट यू मीन बाय ए ऑफ 0, व्हॉट 7. ए ऑफ 0ची व्हॅल्यू काय 7, ते कशाला असाइन झाली, केला. आता माझी मेमरीमध्ये व्हॅल्यू किती आहे, कीची व्हॅल्यू 7, इथं आला प्रिंट झाला, आउटपुट काय आलं 7. फंक्शन कॉल झालं, संपलं. परंतु हा फॉर लूप थोडी संपला आहे, हा I प्लस प्लस झाला, हा तिकडे गेला, पण स्टेटमेंट संपलं, प्रिंट झालं, सगळं झालं, पण हे थोडी फॉर लूप संपला आहे अजून. तो पुन्हा कुठे गेला, इथं आला I प्लस प्लस, I आला 1 1 इज देन 5, यस खाली आला ए ऑफ 1, पुन्हा कॉल झाला, पुन्हा कॉल झाला, ए ऑफ 1 आला. व्हॉट यू मीन बाय ए ऑफ 1, 8. ते कशाला असं झालं, केला. आता के किती आपला 8 झाला, तो खाली आला, प्रिंट झाला 8. ते संपलं. परंतु हे थोडी संपलं, I प्लस प्लस झाला, I2 झाला, 2 लेस दॅन 5, यस पुन्हा घाला ए ऑफ 2. ए ऑफ 2 कॉल झाला, इथं किती झाला, ए ऑफ 2 झाला, तो ह्याला असाइन झाला. आता केची व्हॅल्यू किती 2. असं कसं 1 3 कवर. जोपर्यंत हा फॉर लूप संपत नाही, म्हणजे हा डिस्प्ले नावाचं फंक्शन किती टाइम्स कॉल झालं, 5 टाइम्स. दिस इज अ ॲरे पासिंग एलिमेंट टू फंक्शन. ॲरे एलिमेंट पास केला आपण फंक्शनमध्ये, काय केला, ॲरे एलिमेंट्स पास केले टू फंक्शन. इट इज अ सिम्पल. असे प्रोग्रामसुद्धा आपल्याला करायचे आहेत, भरपूर प्रोग्राम करायचे आहेत, परंतु आता लेक्चरमध्ये होणार नाहीत. तुम्हाला मी त्याचे कॉपीज, व्हिडिओ कॉपीज किंवा व्हिडिओज असतील, रेकॉर्डिंग असतील, वेगवेगळ्या टाईपमध्ये भरपूर प्रोग्राम आहेत. तुम्हाला त्याचे लिंक पाठवून देईल, ते तेवढे तुम्हाला प्रोग्राम तयार करून त्याचं आउटपुट मला सेंड करायचं आहे. ओके, इट इज अ ॲरे एलिमेंट पासिंग. एक लास्ट पॉईंट यातला ह्या चॅप्टरमधला 3D. फर्स्ट डायमेन्शनल 2 डायमेन्शनलच सध्या डोक्याच्या वर आहे. 3 डायमेन्शनल आपल्याला जास्त नाही, फक्त 3 डायमेन्शनल म्हणजे काय एवढाच पार्ट आहे आपल्याला ह्यामध्ये. आपण तेवढा फक्त त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन किंवा डिक्लरेशन याचे. सध्या ॲरेमध्ये आपल्याला फर्स्ट डायमेन्शनल ॲरे 2 डायमेन्शनल ॲरे समजून घेत असताना बराच डेटा दिलेला आहे आपल्याला, किंवा बऱ्याच गोष्टी त्याच्यावर आपल्याला काम करता येतात. तसंच 3Dवर सुद्धा काम करता येतं, परंतु आपल्याला फर्स्ट इयरपर्यंत 3Dचा जास्त. आधी मला फर्स्ट 1 सिंगल डायमेन्शनल ॲरे समजला पाहिजे, 2D डायमेन्शनल आधी कळला पाहिजे, आणि मग 3D डायमेन्शनल. परंतु आपल्याला सिलेबसमध्ये 3D डायमेन्शनल फक्त प्रोग्रॅमिंग करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी
फक्त आपल्याला त्याचं सिंटॅक्सच आहे. डिक्लरेशन ऑफ 3D डायमेन्शनल ॲरे. सिंटॅक्स data type, then array name, then array name. 3D म्हटल्यानंतर 3, मी इथं P म्हणतो, इथं R म्हणतो आणि इथं कॉलम म्हणतो. ओके, असे 3 आहेत. R P P R C. रोज इट इज अ प्लेन. ह्याला काय म्हटलं जातं? प्लेन. इट इज अ रोज, इट इज अ कॉलम्स. 2D मध्ये आपण शिकलो ऑफ रोज अँड कॉलम शिकलो. इट इज अ रोज अँड कॉलम. 1D मध्ये आपण शिकलो फक्त रोज किंवा कॉलम एकच. 1D मध्ये शिकलो फक्त वन सिंगलच. 2D मध्ये शिकलो आपण कॉलम आणि रोज. आणि 3D मध्ये आपण शिकतोय काय? 3 प्लेन, रोज अँड कॉलम्स. इट इज फॉर एक्झाम्पल int of 3, 4 and 2. लक्ष द्या. म्हणजे आता पाहता, जर मी इथं 3 आणि 2 घेतले तर किती झाले? 6 एलिमेंट मी स्टोअर करतोय. इथं मी 5 घेतले तर 5च. इथं मी 5 घेतले तर 5च. इथं 3 आणि 2 घेतले तर 6 होतील, किंवा 8 घेतले आणि 2 घेतले 8 2 16 होतील. पण इथं पहा आता किती आहेत प्लेन? 3. प्लेन किती? 3. रोज किती? 4. कॉलम किती? 2. आता ह्या तिघांची मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल? पहा, 4 2 8 आणि ह्यांचं मल्टिप्लिकेशन 3. 8 3 24. किती एलिमेंट ह्याच्यामध्ये स्टोअर होतील? ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं 3 × 4 × 2 तर 24 एलिमेंट आपल्याला स्टोअर करायचे आहेत. कशामध्ये? ह्या 3D डायमेन्शनमध्ये. इट इज अ सिंटॅक्स. कोणाचा? 3D ॲरेचा. इट इज अ डिक्लरेशन. आता इनिशियलायझेशन करत असताना कसं करणार आपण? नेक्स्ट, इनिशियलायझेशन ऑफ ॲरे. इनिशियलायझेशन ऑफ ॲरे हा घेतला आता. इनिशियल म्हणजे सेम ॲज कोणतं? सिंटॅक्स. काय सिंटॅक्स? 3D ॲरे. इनिशियलायझेशन ऑफ 3D ॲरे. सिंटॅक्स काय? डेटा टाईप, ॲरे नेम, रोज प्लेन, रोज and column. PRC equal to element value 1 dash 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 value n. ओके, सगळ्यांसाठी सेम राहील. फक्त आता काय आपण फर्स्ट डी, सेकंड डी आणि 3D इथं रोज आणि कॉलममध्ये स्टोअर करत होतो. आता रोज आणि कॉलममध्ये स्टोअर करत असताना त्याच्या प्लेनमध्ये स्टोअर करायचं. इट इज अ इनिशियलायझेशन व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल आपण एक सिम्पल साधं घेऊ आणि कितीमध्ये स्टोअर करायचं पाहू आपण. फॉर एक्झाम्पल इंट हे ऑफ 3 2 2 घेतला. किती एलिमेंट? 3 2 2. किती एलिमेंट आपण स्टोअर करणार त्याच्यामध्ये? 3 2 6, 6 2 12. 12 एलिमेंट काय होतील ह्याच्यामध्ये स्टोअर होतील. सेम ॲज काय तुम्हाला कितीही स्टोअर करू शकता. सरळ सरळ 11 आणि 12 झालं. इट इज अ इनिशियलायझेशन. 12 एलिमेंट्स. किती? 12 एलिमेंट्स. हेच वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्टोअर करू शकता. इंट ए ऑफ 3 2 2. पहा किती प्लेन आहेत? 3 प्लेन. एका प्लेनमध्ये 2 रो 2 कॉलम आले पाहिजेत. पहा हा मेन प्लेन झाला 1, हा मेन 1 हा 0 झाला प्लेन. फॉर एक्झाम्पल ह्याला मी प्लेन 0 म्हणतो. ह्या प्लेन 0 मध्ये हे 2 येतील. म्हणजे असे किती?
एका प्लेनमध्ये 2 रोज 2 कॉलम. मग रोज काय आहेत? फॉर एक्झाम्पल 1 2 किती आहेत? 3 4. हा मेन ॲरे, हा त्यातील एक प्लेन झाला. सेकंड प्लेन माझा प्लेन कोणता? 1. त्याच्यामध्ये पुन्हा काय? 2 3 झाला, 5 6 7 8. ओके. देन कोणता प्लेन? हा क्लोज झाला. प्लेन 2 काय? प्लेन 2 मध्ये 9 10 10 11 आणि 12. देन क्लोज, हा प्लेन क्लोज झाला आणि हा मेन क्लोज झाला. म्हणजे तुम्ही अशाही प्रकारचे, म्हणजे एका प्लेनमध्ये 2 रोज 2 कॉलम, एका प्लेनमध्ये, म्हणजे हे 3 प्लेन घेतले तर किती झाले? 1 2 3. जर 5 प्लेन घेतले, जर आता A(5) घेतला, हा 2 2 घेतला, तर काय होईल? प्लेन 0 प्लेन 1 प्लेन 2 प्लेन 3 प्लेन 4 आणि त्याच्यामध्ये हे एलिमेंट्स येतील. म्हणजे आपण वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचा डेटा स्टोअर करू शकतो. दिस इज द 3D डायमेन्शनल ॲरे. ह्याच्याकडे जास्त लक्ष देत असताना आधी मला फर्स्ट डी काढला पाहिजे, 2D काढला पाहिजे, आणि मग तो जास्त समजल्यानंतर आपण जास्त 3D कडे लक्ष. तुम्ही आपल्याला TY पर्यंत जायचं आहे, व्यवस्थित जायचं आहे, त्यासाठी मला फर्स्ट डे सेकंड डे ह्याच्यामध्ये आपला 3D डायमेन्शनल ॲरेमध्ये फक्त आपल्याला डिक्लरेशन आणि इनिशियलायझेशन आहे या चॅप्टरमध्ये, एवढंच. ओके. तर लास्ट सेमिस्टरचं आपल्याला ॲरे